बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातली, पण ज्याचा सगळा संदर्भ आहे राजस्थानातला। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलावर गंभीर स्वरूपाचे आरोप झालेत। मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत याच्यावर नाशिकमध्ये 6 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच्यासह राजस्थानच्या एकूण 15 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। मात्र वैभव गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र असल्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस करणार का किंवा कशा पद्धतीने करणार याविषयी प्रश्न विचारला जातोय। राजस्थान सरकारच्या ई-टॉयलेट या पर्यटन विभागाच्या जाहिरातीसाठी राजस्थान राज्याचे सर्व टेंडर देण्याच्या नावाने नाशिकमधल्या एका तरुण व्यावसायिकाला 6 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आलाय। कंत्राट स्वस्तात मिळवून देतो असं सांगून फसवणूक करण्यात आल्याचाही आरोप आहे। नाशिकच्या गंगापूर रोड इथे राहणारे सुशील पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2018 ते 2020 या कालावधीत गंगापूर रोड परिसरात सुशील पाटील आणि त्यांच्याशी संबंधित इतर व्यावसायिकांची करोडो रुपयांची फसवणूक संशयितांनी केली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा तर नोंदवून घेतलाय, पण पोलीस काय प्रकारची कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। वैभव गेहलोत यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। वैभव गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र आहेत आणि केवळ वैभव गेहलोत एकटेच नाही तर त्यांच्यासोबत अन्य 10 ते 15 जणांच्या विरोधात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झालाय। ई-टॉयलेटच्या जाहिरातीचे मोठे कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करा, तुम्हाला भरघोस नफा मिळून देईल अशी आमिष दाखवून आणि त्याची विश्वास संपादन करून सदर तक्रारदार आणि त्याचे सहकारी यांचे एकूण 6 कोटी 80 लाख रुपये गुंतवणूक करून घेऊन त्याच्यानंतर त्याला कोणताही नफा न देता आणि त्याची कोणताही परतावा न देता त्याची मूळ रक्कम देखील परत न देता त्यांची फसवणूक केलेली आहे। म्हणून माननीय न्यायालयाच्या CRPC कलम 156(3) अन्वय आदेशाने गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपले भादवी 420, 406 आणि अन्य कलमासह गुन्हा दाखल करून त्याचा तपास हाती घेण्यात आलेला आहे।